सकाळपासून भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। आतापर्यंत भंडारा शहरामध्ये 77.8 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। या पावसामुळे भंडारा शहरातील अनेक सखल भागांमध्ये आणि अनेक घरांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलंय। गेल्या आठवड्यात देखील अतिवृष्टीमुळे अनेकांचं नुकसान झालेलं होतं आणि त्यातून सावरत असतानाच आज पुन्हा एकदा जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे अनेकांना फटका बसलेला आहे। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। भंडाऱ्यात आज पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि याची परिणिती भंडारा शहराला पाण्यानं विळख्या घातल्याची परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे। जलमय परिस्थिती प्रत्येक वार्डामध्ये दिसत आहे। आपण आता सध्या भोजापूर परिसरामध्ये आहोत। भोजापूर असो, खातरोड असो, तिकडे नागपूर वरठी रोड असो किंवा नागपूर नाका परिसर असो, सर्वत्र जलमय स्थिती दिसून येत आहे। अनेकांची लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। अनेकांच्या परिसरामध्ये या जलमय स्थिती इथे बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच आता आज झालेल्या या अतिवृष्टीचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला असला तरी प्रशासन आता काय करतं याकडे आता या संपूर्ण पूरपीडितग्रस्तांच्या नजरा लागलेल्या आहेत। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। यहाँ तकलीफ है कि पानी आती है, पानी आने से भरने से घर में तकलीफ होती है और थोड़ा सा भी पानी आए घर में आता है। क्या प्रशासन का कोई अधिकारी वगैरह आया आपके तरफ? नहीं सर, कोई भी नहीं आया, किसी भी प्रकार के अभी कोई भी देखने नहीं आया, कुछ पूछने नहीं आया और कुछ भी प्रकार का हाल वगैरह नहीं देते हैं घर से आके। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।